याती कुळ माझे गेले हरपोनी, याती कुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगा वाचोनी अनुनेने किती शिकवाल मज वेळोवेळा, मी तया गोवळा रातली. अष्टभोग भोगने माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लेले गे माये, किती शिकवाल मज वेळोवेळा, मी तया गोवळा रातली. बाप रखुमा देवीवरू जीवीचा जिव्हाळा, बाप रखुमा देवीवरू जीवीचा जिव्हाळा, काही केल्या वेगळा नोहे गे माये, किती शिकवाल मज वेळोवेळा, मी तया गोवळा रातली. विठला 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 कुंडलिका हरे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरपुरी माता की पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संतांजिया, दुसरे चरण संतांजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांची कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरिकाय दातुम मुनींद्रै, समागत तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ज्यांचे गावी होता वास, त्यासी नसावे उदास. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. कलावज्ञ जीवो धरारथावतारम, कलांकांकते ज्योति कामोदि वक्त्रम, खलानिशवादापनोदार्ह दक्षिम, समाधिस्तमृतिम भजे ज्ञानदेवम. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा, श्रवणनयनजं वा मानसं वा, पराधं भीतं भीतं वा, सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दी श्री महादेव शंभो. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम भरानने. याती कुळ माझे गेले हरपोनी, याती कुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगा वाचोनी अनुनेने किती शिकवाल मज वेळोवेळा, मी थया गोवळा रातली. भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, त्रिभुवन वंद्य अशा सिद्ध भूमीमध्ये माँ वज्रेश्वरीच्या अवताराचा दिवस माघ शुद्ध सप्तमी. माँ आदिशक्ती सप्तशृंगी हिचाही सिंहारूढ अष्टभुजा अवतार माघ शुद्ध सप्तमी. आणि माँ नर्मदा हिचाही अवतरण माघ शुद्ध सप्तमी आहेत. तो आजचा दिवस आहे. संत सम्राट ज्ञानराज माऊली यांचा काल्याच्या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला. ज्ञानराज माऊली म्हणतात 4 प्रकारच्या दृष्टी असतात. व्यवहारी पामर विषयी दृष्टी आणि दिव्य दृष्टी. व्यवहारी पामर विषयी दृष्टीतून व्यवहार दिसेल, पामरत्व दिसेल, पुढचं बोलत नाही असं दिसेल.
पण दिव्य दृष्टीतून मात्र जे दिसेल ते मात्र इतरांसारखं नश्वर असणार नाही. थोडं क्षमा मागून बोलतो. जे गाथ्यातही मिळणार नाही, जे माथ्यातूनही निघणार नाही, ते त्या दिव्य दृष्टीतून दिसत असतं, निघत असतं. आणि त्यातूनच योगी महापुरुषांनी, सिद्ध पुरुषांनी आपल्याला ते दाखवून आणि ते महिमान जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला असतो. विठ्ठला ही भूमी, हे क्षेत्र तिन्ही लोकांचं भूभार कमी करण्याचं, तिन्ही लोकातील आसुरांचं समूळ मर्दन करण्याचं एकमेव केंद्र सिद्ध चंद्रवट श्री क्षेत्र खर्ची आहेत. विठ्ठला तिन्ही लोकातील देवदेवी देवतांना शक्ती प्रदान करून वरदान देऊन वरदान स्थळ सिद्ध चंद्रवट श्री क्षेत्र खर्ची आहे. विठ्ठला त्रिभुवनाला तारक नौका म्हणून ज्याची निवड केली ती ही जागा आहे, ते सिद्ध चंद्रवट श्री क्षेत्र खर्ची आहे. विठ्ठला या शिवलीलेच्या अगोदरचही इथं एक विशेष घडलं होतं, ते थोडक्यात सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. दोन्ही पुत्र झाले आणि शिवपार्वती दक्षिण यात्रेला गेले. एकांतात बसले असताना, समुद्रकिनारी बसले असताना सहज विचारलं, का हो मुलं बरोबरची झाली, कैलासामध्ये नाही घर, नाही दार, नाही मडकी गाडगी, जर त्यांना पसंतीसाठी आले तर मी काय दाखवू? सांगितलं तुझी काय इच्छा आहे. तिन्ही लोकात नाही असं कैलासाचं वर्णन मी 1 वर्ष करील, एवढं कैलासाचं महिमान आणि पुराणांनी सांगितलं. विठ्ठला लोकांतरातील कुठल्याही लोकांमध्ये एवढं गौप्य अलौकिक महिमान नाहीये. आणि त्या कैलासाला सोडून कैलासाचं अलौकिकत्व बाजूला ठेवून तू काय मागते, काय विचारते? क्षमा मागून बोलतो. पुरुषाची दृष्टी वेगळी आणि तुमची दृष्टी वेगळी. तुम्हाला काय, हा तुमचा कायमचा शब्द आहे. तुम्हाला ते कळणार नाही, हा आपला कायमचा शब्द आहे. याचा अर्थ त्यांना जे कळतं ते त्यापेक्षा तुम्हाला जास्त कळतं असाही त्याचा अर्थ नाहीये. विठ्ठला तुम्ही जर माझी इच्छा पूर्ण करत नसाल तर जागा सोडणार नाही. कुठं? समुद्रकिनारी. डोळे झाकले, ए विश्वकर्मा आजाव. विश्वकर्मा आले आणि सांगितलं, तिन्ही लोकात नाही अशी हिच्या मुलांसाठी एक सुवर्ण नगरी निर्माण कर. जी आजची लंका आहेत ना, सोन्याची रावणाची, ती मातेच्या हट्टासाठी निर्माण केलेली, विश्वकर्म्याकडून निर्माण केलेली. विठ्ठला लक्षपूर्वक ऐका. मी आयुर्वेदाचार्य आहे, ज्योतिषाचार्य सुद्धा आहे. ज्योतिषशास्त्राचा गाढ अभ्यास केला.
वेदपुराणामध्ये इतर सर्व दगड माती इतर धातूंच्या मूर्तींची मूर्ती प्राण प्रतिष्ठा याचा विधी सांगितलाय, पण सोन्याच्या मूर्तीचा सोन्याच्या वास्तूचा विधी सांगितला नाही. हातासाठी निर्माण केली पण वास्तुशांती करायची आहे, त्याचा विधी करायचा आहे. आणि विधी जर केला नाही तर तसं घरात जाऊच नाही. वास्तू शांती केल्याशिवाय तसं घरात प्रवेश करू नये, जाऊ नये. काळजी पडली सांगायला नको. तिन्ही लोकांचं टावर नारद महर्षी तिथं प्रगट झाले. चेहरा विचारात म्हटले हो असं वय. गेले कुणाकडे? जगातला महाज्ञानी महातपस्वी रावणाकडे गेले. रावणाच्या बापाला हात जोडले आणि सांगितलं, हे रूप बदला, यजमान व्हा आणि भगवान शिवांच्या त्या स्वर्णनगरीची वास्तुशांती करून द्या, कळू देऊ नका. नारदांनी त्यांना नेलं, समोर ठेवलं, उभं केलं आणि सांगितलं, हे तुमच्या सुवर्ण वास्तूची वास्तुशांती वेदोक्त विधिविधानानं करतील. भगवान भोलेनाथापेक्षा कोण महान आहेत, कोण सर्वज्ञ आहेत? भोलेनाथाने सांगितलं, ठीक आहे. शांतिविधी सुरू झाला. स्वा स्वा यज्ञेन यज्ञमय जंत देवा स्थानी धर्मांनी श्लोक हवन सुरू झालं. महाराज वेदोक्त विधिविधानासहित वास्तुशांती भगवान भोलेनाथाच्या मनात होती, त्यापेक्षाही विशेषत्वानं ती वास्तुशांती झाली. आणि भोलेच प्रसन्न झाले. काय मागायचं? माग. ते कोण होते? यजमान होते. सांगितलं, हातात पाणी घ्या. कुणाच्या? भोलेनाथाच्या माता पार्वतीच्या हातात पाणी दिलं. हातात पाणी घ्या. मी प्रसन्न झालो. काय मागायचं? मागा. तर मागतो, ज्या वास्तूची मी वास्तुशांती केली ना ती मला अर्पण करा, आम्हाला अर्पण करा. भोलेनाथानं टाळी वाजवली आणि सांगितलं, बरं झालं, या उपाधीतून या उपाधीमध्ये अडकलो असतो. धरला हात पार्वतीचा, चल आपल्या कैलासाला. निघाले. धाड 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 मा भागीरथीच्या किनारी प्रवास करू लागले. किती मनातून काढलं तरी तुमच्या मनातलं जात. भोलेनाथ पुढे चालले. ओम 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 ओम. श्री क्षेत्र काशी या पावन भूमीच्या पावन कुशीमध्ये गेले. तोपर्यंत काशी नव्हती. मा भागीरथीचं ते प्रवाह शंख शिंपले वगैरे ठिकठिकाणी गोळा झालेले भोवऱ्यामध्ये आलेले पाहत होत्या. शंख विष्णूंच्या हातातला आहे, शिंपले पिंड करता येईल असं मनात आलं. शिव शिव या स्वरूपाची वृत्ती अंगात असल्यामुळे लगेच खाली बसल्या आणि त्या शिंपल्यांची पिंड तयार केली. त्या कवड्या, त्या शिंपले, त्याची सुंदर अशी. भोलेनाथ चालत होते, बोलत होते. मागे होकारा मिळत होता, पण होकारा बंद झाला म्हणून मागं पाहिलं तर माता दूरवर एका ठिकाणी शिंपल्याची शिवलिंग पिंड करत होती. 7 पुराणामध्ये पुरावा आहे. तुम्ही कितीही पुढे जाण्याचा प्रयत्न करा, त्यांच्या जर मनात आलं ना, तुम्हाला माग ओढल्याशिवाय, माग खेचल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला. हा हा बोला. हरी
डोळ्यातून अश्रू, शोक दिसला. का रडते? इजा, प्रयोग संपला. माझ्या मनातलं जात नाही. माझ्या मुलांकरता काहीतरी करा. ठीक आहे म्हटले. पुन्हा विश्वकर्म्याला आमंत्रित केलं. त्रिशूळ खोला आणि सांगितलं, विश्वकर्मा, या त्रिशूळावर माझी शिवपुरी वसवावी. काशीपुरी, शिवपुरी ही त्रिशूळावर वसवलेली आहे. विठ्ठला विठ्ठला. हा हा हा. सांगितलं, झालं तुझं समाधान? काशीमध्ये, काशीपुरीमध्ये ही माझी नगरी वसवली. झालं तुझं समान. ज्या वेळेस तुझ्या मुलांना पाण्यासाठी येतील तर ही नगरी तिन्ही लोकात नाही अशी नगरी दाखव, आणि तुझं समाधान, तुझ्या मुलांची खरी सुख शांती या वाड्यामध्ये माझ्या त्रिशूळावर वसवलेल्या नगरीची. चल म्हटले, आता काम झालं ना, वेळ प्रसंग येईल त्यावेळेस ही नगरी तयार आहे. तुझं मनोगत मी पूर्णपणे पूर्ण केलं. चला आपल्या कैलासाला. गेले कैलासाला. कैलासाची पूजा केली आणि आसनावर बसले. क्षमा मागून बोलतो, कुठेही जा नारद तयारच असतात. नारद तिथं आले आणि ती नगरी पाहिली. तिन्ही लोकात नाही अशी नगरी. गेले आपल्या पित्याकडे, ब्रह्मदेवाकडे, आणि सांगितलं, देवा काय बसलात? पिताजी काय बसलात? अहो भोलेनाथानं त्रिशूळावर आपली नगरी वसवली. मी तुमचा पुत्र आहे, मानस पुत्र आहेत. माझी इच्छा आहे आपल्याही नावाची नगरी त्या नगरीजवळ असावी, अशी माझी इच्छा आहे. म्हटले, हा बनार नावाचा माझा, हा वारणा नावाचा हा माझा शिष्य आहे. याला घेऊन जा, याला तिथं तपश्चर्येला बसव. मी प्रसन्न होईल आणि विश्वकर्माची गरज नाही. आपोआप त्याहीपेक्षा, काशीपुरीपेक्षाही स्वर्ण नगरी वसल्या जाईल. नेलं, तपश्चर्येला बसवलं. भगवान ब्रह्मा आले आणि आल्यानंतर, महाराज मी प्रसन्न आहे, काय मागायचं मागा. म्हटले, काशीपुरीपेक्षा काही पटीनं सुंदर अशी सुशोभित नगरी व्हावी. म्हटले, तथास्तु. क्षणात ब्रह्मदेवाची नगरी तयार झाली. जिथं ब्रह्मदेवाची नगरी तयार झाली ते स्थान वारणा आणि असी नदी संगमावर वसवली, म्हणून वारा नशी. ज्याचं भजन करत होते तिथं गेले. म्हटले, देवा दोघांच्या नगऱ्या भागीरथी तरी तुमची नाही आहेत. म्हटले, ह्या माझ्या बनार नावाच्या ऋषीला घेऊन जा, तपश्चर्येला बसव, मी येतो, प्रसन्न होईल. गेले, तपश्चर्येला बसवलं. भगवान महाविष्णू प्रसन्न झाले. काय मागायचं मागा. म्हटले, प्रभो, हे विश्वनाथ, दोन्ही नगऱ्यापेक्षाही माझी नगरी. डोळे दिपले पाहिजे आणि वाह असं म्हटलं पाहिजे. भगवान विष्णू म्हणाले, काय हरकत नाही. ज्ञानोबरांची उभी आहेत महाराज ज्ञानेश्वरीमध्ये. जय कपाल शंके शिवतले. माझ्याकडे शंका आहेत. शंकाला तोंड लावलं. दोन्ही नगरांपेक्षा विशेष नगरी तयार झाली. विशेष नगरी तयार झाली. आणि महाराज जिकडं तिकडं त्या नगऱ्यांचे अधिपती नेमले गेले. शिवपुरी निर्माण केल्यानंतर भगवान शिव कैलासामध्ये गेले होते. त्यानंतर त्या काशीपुरीमध्ये 2 नगऱ्या वसल्या गेल्या हे भगवान भोलेनाथाला माहीत नव्हतं. हेच कळीचे नारद दोन्ही ठिकाणी
कैलासामध्ये गेले आणि सांगितलं, भोलेनाथा पिताजी, अहो तुमचीच नाही, दोघांच्या नगरात तुमच्यापेक्षाही. ऐकताय ना? भोलेनाथानं सांगितलं, ब्रह्मर्षी तुम्ही ब्रह्मर्षी ज्ञानी आहात, महाज्ञानी आहात. तिन्ही लोक तुमचा कुठेही गेला तरी आदर होतोय. मला एकच सांगा, माझ्या उजव्या बाहूतून विष्णूचं अवतरण, डाव्या बाहूतून ब्रह्माचं अवतरण, उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग. मग खरं सांग, पित्याच्या क्रियेवर मुलांनी वरचढपणा करावा का? मला न विचारता दोन्ही नगऱ्या वसवल्या, म्हणजे पित्याची आज्ञा मोडली. पित्याची आज्ञा मोडणारे हे दोन. तुम्हाला काय वाटतं? नारद होते ते, खाली मान घातली, बोलले नाही. तुम्हाला काय वाटतं? नुसतं माझ्या निमित्तानं, माझ्या देहातून त्यांचं अवतरण एवढंच नाही, मीच भगवान विष्णूंना आणि भगवान ब्रह्मदेवाला अनुग्रह केलेला आहे. म्हणजे मी त्यांचा कोण आलो? जसा माता पिता आहेत तसा मी त्यांचा गुरु पण आहेत. इकडे लक्ष द्या. जसे माता पिता आहेत ना, तसा मी त्यांचा गुरु आहेत. ब्रह्मर्षी नारद, एकच मला सांगा जरा न्यायाने, बापाच्या वरचढ आणि गुरुच्या वरचढ आपण काही करावं का? बरं, क्षमा मागून बोलतो, इतर सर्व सामान्य नाही ते. ब्रह्मा आणि विष्णू सामान्य नाही ते. तुम्हाला काय वाटतं? हे पटलं का? नारद गप्प बसत नाही कधीच. त्यांना कळी लावल्याशिवाय खालेलंच पचत नाही. महाराज पुन्हा गेले आणि त्यांना सांगितलं, भोलेनाथ तुमच्याबद्दल असं बोलले. महाराज, पर्वकाल होता, ग्रहण काल होता, आणि अशा पर्वकालामध्ये भोलेनाथानं काय केलं? दुपारी माध्यान्हाला 12 वाजेला सामान्य जोग्याचं, साधूचं रूप धारण केलं. गेले ब्रह्मदेवाच्या नगरी जवळ. हे त्रिकाल संध्या करण्याकरता वाड्याच्या बाहेर पडणार. दोघांनी पाहिलं आणि अतिथी देवो भव म्हणून पाद्यपूजा, महापूजा, चरणतीर्थ, पादप्रक्षालन केलं आणि सांगितलं, काय मागायचं मागा. म्हटले, हातात पाणी घ्या. घेतलं हातात पाणी. हा का हो, मागा ना. जरा विचार करा, अंतर्मुख व्हा. विचार करू नका, मी आज तुम्ही मागाल ते द्यायला तयार आहे. म्हटले, ही नगरी मला अर्पण करावी. भगवान विष्णूंचे ते पण दुपारी 12 वाजेला आले, बाहेर पडले आणि शिव पुन्हा त्या रूपामध्ये, साधू रूपामध्ये गेले. म्हटले, त्यांनी बी पाद्यपूजा, महापूजा केली आणि सांगितलं, काय मागायचं मागा. म्हटले, हातात पाणी घ्या, मी मागेल ते द्याल. घेतला हातात पाणी. म्हटले, ही नगरी मला अर्पण करा. दोन्ही नगऱ्या संकल्प बाबाने आपल्या कमंडलूत घेतला आणि दोघांच्याही नगरीच्या मुख्य मालकासमोर आपलं मूळ शिवरूप प्रगट केलं. शिव भोळा चक्र वरते, शिव भोळा चक्रवर्ती, 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 शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चेते, त्याचे पाय माझे चेते,
वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम त्याने पाय माझे चित्ती त्याने पाय माझे चित्ते वरच्या सेवनाम वरच्या सेवनाम दोघांनी ते भगवान शिवांचं रूप पाहिलं आणि एकदम घाबरले. त्या काली ऋषिकल्य नावाचे एक योगी शुद्ध पुरुष अवतारिक पुरुष होते. ब्रह्मर्षी नारदानी ते त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले, भगवान यावर उपाय. आमच्या नगऱ्या घेतल्या, शिवरूपात घेतल्या, रूप पालटून घेतल्या, अर्थात आम्हाला फसवलं. आम्हाला आमच्या नगऱ्या परत मिळाव्या यासाठी उपाय सांगा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, यासाठी उपाय एकच आहे, तुम्ही 10,000 अश्वमेध यज्ञ करा. काशीला गेलात, ज्या ठिकाणी मातेने कवड्या शिवलिंग स्थापन करून त्रिशूळावर नगरी वसवली, तर काशीला गेल्यानंतर गंगेचं काशी विश्वेश्वराचं दर्शन करण्याच्या अगोदर जर कवड्या मातेचं मंदिराचं दर्शन केलं नाही तर काशीच्या पुण्यक्षेत्राचं पुरेपूर पुण्य त्याला मिळत नाही. म्हणून प्रथम स्नान केलं की पहिलं कवड्या माता मंदिर, त्रिशूळावर वसवली ती जागा, त्रिशूळ मारला आणि त्यावर नगरी वसवली ती जागा. विठ्ठला विठ्ठला तुम्ही काशीला गेलात ना, आपल्याच महाराष्ट्रातील थोर संत तनपुरे महाराज त्यांचा मठ आहे. तिथं मठातून खाली उतरलं, मा भागीरथीकडे आपण गंगेकडे चाललो की उजव्याच हाताला ज्या ठिकाणी 10,000 अश्वमेध यज्ञ झाले, त्या यज्ञासाठी ब्रह्मा विष्णू त्रैलोक्यातील देवी देवता हजर होते. आजही तिथं ब्रह्मदेवाचं आसन, विष्णूंचं आसन आणि त्या ऋषिकल्य नावाच्या मुनीचं आसन आजही त्या ठिकाणी या प्रमाणाची साक्ष देते. विठ्ठला 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 महाराज तोपर्यंत भोलेनाथ मात्र आले नाही. सर्व देवी देवता भगवान ब्रह्मा विष्णू त्या यज्ञाला हजर होते आणि त्या ऋषिकल्य मुनीच्या पुढे जरा त्यांनी विषय मांडला. मुनिवर, 10,000 अश्वमेध, दशाश्वमेध घाट, 10,000 अश्वमेध यज्ञाचं काय पुण्य आहेत एवढं आम्हाला सांगा. त्यावेळेस त्या मुनींनी सांगितलं, 10,000 अश्वमेध यज्ञाचं असं पुण्य आहेत की ज्यांनी तुमची साधू रूपामध्ये तुमच्या नगऱ्या राहून घेतल्या तर एक कल्प पुन्हा तुम्ही त्या 2च नाही 3 नगरांचे मालक व्हाल. हे या 10,000 अश्वमेध यज्ञाचं पुण्य आहे. तुम्ही दोघांनी यज्ञ केले तर आता काय ठरवायचं ठरवा. मी बोलून गेलो, तेवढ्यात शिव प्रगट झाले. काय चाललं मुनी, काय सांगितलं मुनी? म्हटले 10,000 अश्वमेध यज्ञाचं पुण्य, एक कल्प, आम्ही 3 नगरांचे मालक. म्हटले ज्याने आम्हाला साधू वेशात येऊन फसवलं त्याने एक कल्प या काशीपुरीमध्ये, काशीच्या सीमेमध्ये येऊ नये. म्हटले मग कुठेही, कुठल्याही तीर्थयात्रेला कुठेही कुणाला दिसू नये.
भोलेनाथ म्हणाले, हातात पाणी घेऊन सांगतो, कुणालाच दिसणार नाही, कुठंच तीर्थयात्रेत दिसणार नाही, कुणाकडेच जाणार नाही, मी एक कल्पवास इथं आले आणि एक कल्पवास शिवपार्वतीनं या ठिकाणी वास केला. ही या सिद्धभूमीची अलौकिक महिमा आहे. विठाला 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 विठाला. आलं लक्षात? आकडा एक, शिवपार्वतीचा एक कल्पवास आहे. माहिती तुम्हाला, गावकऱ्यांना, परिसराला, भारतातील लोकांना. चंद्र आले, चंद्राकडे आणि सूर्याकडे एक दृष्टी आहे. चंद्राला दोष लागला, दोष निवृत्तीसाठी ते इथं आले. चंद्राने या स्थळी खडतर असं तप केलं. शिवप्रसन्न झाले. काय मागायचं मागा. म्हटले, भोलेनाथा एकच सांगा, या भूमीमध्ये तप केल्याचं, दान केल्याचं, सेवा केल्याचं काय पुण्य आहेत? म्हटले, एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग निर्माण केल्याचं, स्थापन केल्याचं एवढं पुण्य, इथल्या दान केल्याचं पुण्य, केल्याचं सेवा केल्याचं पुण्य आहेत. म्हटले, मागच्या जन्मातील ज्यांची माझी नर्मदा किनारी उत्तर तटाला भेट झाली ते माझे परमपूज्य रामदास भाऊ महाजन. या जन्मात त्यांनी आमच्या मागच्या जन्मातील उपकाराची फेड म्हणून इथं आले. आणि हा योग कुणाच्याही वाट्यात नसतं. काहीतरी मागील जन्माचं कोणते तरी संबंध असतात. मागील जन्माच्या, या जन्माच्या कुठल्याही संबंधाशिवाय ही गोष्ट मुळीच घडत नाही. दृष्टी नसल्यामुळे आपण अंदाज तो. एवढंच मला सांगायचं आहे. चंद्राने घोरतप केलं. म्हटले, एक ज्योतिर्लिंग. म्हटले, मग माझ्या नाव, मी इथं तप केलं माझ्या नावाने, एक ज्योतिर्लिंग व्हावं. म्हटले, पहिलं ज्योतिर्लिंग तुझ्या नावाने, इथल्या तपाचं पुण्य सौराष्ट्रे सोमनाथंच. अजून काय मागायचं मागा. एकच, भोलेनाथा ज्याने मला शाप दिला त्याला दोष लागू नये आणि माझा हा आजार समूळ नष्ट व्हावा. म्हटले, ठीक आहे, तथास्तु. 2 वर दिले. 3रा वर, अजून काय मागायचं मागा. भोलेनाथा कुणालाच माहित नाही 3 लोक तुम्ही इथं आहात. फक्त आम्हा दोघांकडे, दोघा भावांकडे दृष्टी असल्यामुळे मी आलो आणि माझ्या जीवनामध्ये मी एक अपूर्व योग साधला. तर या वडाला, या वटाला, या तुमच्या सिद्ध वटाला माझं नाव जोडावं. म्हटलं, ठीक आहे, सिद्ध चंद्र विठाला विठाला. हा हा, लोकांतरामध्ये अनेक असुर निर्माण झाले. सज्जनांना त्रास देऊ लागले. प्राणी मात्राची विडंबना करू लागले, त्रास देऊ लागले, दुःख देऊ लागले. परिणाम असा झाला, महिषासूर नावाचा एक असुर, त्यानं तर 3 लोकातील देवांना पराजित केलं. भगवान विष्णू कैवार म्हणून तिथं गेला तर भगवान विष्णूंना पराजित केलं. भगवान विष्णूंना पराजित केल्यामुळे सर्वच दुःखी झाले. विश्वाचं प्रतिपालन आणि त्यांना पराजित, त्रैलोक्यातील देवी देवतांना पराजित. सर्व देव भगवान शिवांकडे गेले
आणि भगवान शिवांना घडलेला प्रकार सांगितला. भगवान शिवांनी सांगितलं मला सांगू नका. ज्याने त्याला वर दिला ना, ज्याने त्याला वर दिला त्या भगवान ब्रह्मदेवाकडे जा. अहो थोडी तपश्चर्या केली की प्रसन्न व्हायचं आणि एकदम वर देऊन टाकायचा. एकच सांगतो तुम्हा सर्वांना, त्या ब्रह्मदेवाला माझा कोटी कोटी दंडवट सांगा. ब्रह्मा विष्णू आणि त्रैलोक्यातील देवता ब्रह्मदेवाकडे सत्यलोकात गेले आणि गेल्यानंतर महाराज भगवान शिवानी तुमच्याबद्दल असं सांगितलं आणि तुम्हाला यामुळे कोटी कोटी दंडवत सांगितला. हात जोडले तुमच्यासाठी. ब्रह्मदेवाला पश्चाताप झाला. ब्रह्मदेवानं सांगितलं प्रायचित्तार्थ आणि चूक सुधारणार्थ मी 2 योग प्राप्त करतो. 52 दिवसाचा या ठिकाणी याग सत्यलोकामध्ये याग केला. मग ब्रह्मदेवाने सर्व देवदेवता ब्रह्मा विष्णू तिथं आलेत, इंद्रचंद्र तिथं आले आणि त्यांनी सत्यलोकामध्ये प्रायचित्तार्थ आणि महाराज पुनर्स्थापनेसाठी याग केला. 52 दिवसाचा याग केला. लक्षपूर्वक ऐका. असुरांच्या कानावर ही गोष्ट गेली की आता इथून पुढे आपल्याला संधी मिळणार नाही. देव सावध झाले. म्हणून त्यांनी काय केलं, सर्वांनी आपल्या हातात पाणी घेतलं आणि असुर मंत्र म्हटला आणि एक दिव्य पुरुष प्रगट केला आणि त्या यज्ञाच्या डाव्या हाताला आहुती टाकण्यासाठी सेवा मागण्यासाठी पाठवला. तोच महिषासूर. देवांच्या कानावर ही गोष्ट गेली. त्यांनी असं केलं, पुन्हा षडयंत्र केलं. आपणही काहीतरी केलं पाहिजे. देवांनी सुद्धा हातात पाणी घेतलं. आपल्या अवतार शक्ती, तपशक्ती, मंत्रशक्ती एकत्र केल्या आणि एक दिव्य कुमारिका प्रगट केली. दिव्य कुमारिका प्रगट केली. ती तिथं गेली आणि म्हटले भगवान आपल्याकडे उद्यापासून यज्ञ. म्हटले हो. मग मला उजव्या हाताची सेवा द्या. भगवान ब्रह्मदेवानं पाहिलं. तुम्ही नाव काय? म्हटले काही साधवायचं असलं तर खरं बोलत नाही माणसं. डाव्या हाताच्याला विचारलं काय आपलं नाव काय? म्हटले आसुरासूर. म्हटले आसुरासूर. त्यांनी डोळे झाकले आणि कळालं आसुरांनी निर्माण करून पाठवलं. आसुरासूर. हिच्याकडे पाहिलं, तिला विचारलं काय तुझं नाव काय? म्हटले देवकन्या. कळलंय. म्हटले देवांनी तुलाही निर्माण करून पाठवलं. ठीक आहे. यज्ञ सुरू झाला. 52 दिवसाचा यज्ञ. देवता वस्तू न सांगता ते हातात देत होते. दररोजची देवता वेगळी, दररोजच्या वस्तू वेगळ्या. महाराज बिनचूक अशा 52 दिवसाच्या देवता दोघांनी न चुकता वस्तू दिल्या, वस्तू पुरवल्या आणि ब्रह्मा प्रसन्न झाले. काय मागायचं मागा. डाव्या हाताच्यानं मागितलं देवा तिन्ही लोकात माझं असुरांचं साम्राज्य निर्माण व्हावं आणि तिन्ही लोकाचा मी असुराधिपती व्हावा. ब्रह्माच ते सवय पडलेली पहिली तथास्तु. हिला विचारलं तुला काय मागायचं माग. माग. म्हटले त्याने काय मागितलं? तिन्ही लोकात असुरांचं साम्राज्य आणि तिन्ही लोकांचा असुराधिपती. म्हटले 3-3. ठीक आहे. मलाही 3-3 शब्दाचा अर्थ माझ्या जीवनात अवतारामध्ये असावा. म्हटले बोल. म्हटले मला 3 जन्म मिळावे, आयोनी संभव मिळावे, फुलातून फळातून आणि जलातून मिळावे. तिन्ही जन्मामध्ये, तिन्ही अवतारामध्ये असुरांचं असुरमर्दन माझ्या निमित्तानं व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. केश नावाचा असुर, दुन नावाचा असुर आणि डेहरा नावाचा असुर आमच्या हिमालयाच्या पावनकुशीमध्ये आणि निर्माण झाले आणि ते ऋषीमुनींचे आश्रम, ऋषीमुनींच्या गायी, सज्जनांना त्रास, अशा प्रकारे त्रास सुरू केला.
शेवटी भगवान भोलेनाथांनी सांगितलंय, ब्रह्मदेवाकडून वर मागून घेतला ना, कर त्या पहिल्या वराचा उपयोग अयोनी संभव रूप धारण कर. जे रूप अयोनी संभव धारण केलं, मी बोलून गेलो, फुलातून फळातून आणि जलातून. फुलातून अवतार घेतला, तीच हरिद्वारची मनसा देवी. केश नावाचा जो फक्त ऋषींच्या आश्रमात जाळायचा, ऋषींच्या गायींची हानी करायचा, ऋषींची हानी करायचा, ज्या ठिकाणी त्याचा वध केला त्या स्थानाचं नाव आहे ऋषी केश. ढेरा आणि दुन नावाचे दोन असुर ज्यांचं समूळ मर्दन केलं आणि शाप दिला, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमच्या कुठल्याही आसुरतेची अंकुरता निर्माण होणार नाही. जिथं त्यांचा वध केला, शाप दिला, ते डेहरा दुन नावाचं आजचं जिल्ह्याचं गाव आहे. विठ्ठला 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 बोला पुंडलिक वरद्या विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. उज्जैनी क्षेत्राच्या परिसरामध्ये अनेक ऋषीवर्यांना त्रास देणारा एक दारुक नावाचा असुर निर्माण झाला. त्याचे अनेक चाहते होते, ते पण आसुर वृत्तींना जगाला पीडाच करायचे. शेवटी महाराज भोलेनाथाकडे त्या ऋषीमुनींनी प्रार्थना केली की भोलेनाथा, या संकटातून वाचवा आम्हाला. भोलेनाथांनी याच ब्रह्मदेवाच्या यज्ञाच्या उजव्या हाताला असलेल्या त्रैलोक्यातील देवांच्या तपशक्तीची, मंत्रशक्तीची, अवतार शक्तीची शक्ती सांगितलं, बाले जा आणि त्या असुरांना धडा शिकवाय, समूळ त्यांचं मर्दन कर. महाराज तीच आमच्या उज्जैनीची हरिसिद्धी माता. विठ्ठला बोला कुंडलिक सप्तशृंगी माता की ऐकलंय? फुलातून मनसा देवी हरिद्वार, फळातून हरिसिद्धी उज्जैनी. आता या आपल्या खर्ची धामाकडे एक कल्पवास, गौप्य कल्पवास शिवांचा. त्यांच्याकडे दृष्टी होती, कुणाकडे? चंद्राकडे आणि सूर्याकडे. आले, तप केलं, वरदान घेतलं. जे शिवरुद्र आहेत ना, त्यांना सुद्धा भोलेनाथाची कृपांकित दृष्टी असते. अष्टभैरवांच्या कानावर गेलं, अष्टभैरवांना ती दृष्टी होती. त्यांनी इथला शोध घेतला. काय एवढा मोठा अपराधी, अशा प्रकाराचा दुःखाने रोगाने पीडित झालेला, आणि त्याला नुसती रोगमुक्ती दुःखमुक्तीच नाही, तर असं वरदान मिळालं की त्याचं ज्योतिर्लिंगाच्या रूपानं नाव अमर झालं. चला त्या स्थळी. ऐका, नगर जिल्ह्यामध्ये जोगेश्वरी आखाडा नावाचं स्थान आहे. तिथं भैरव भैरवी नावाचे भैरव होते. त्यांना त्याच जन्मामध्ये शाप मिळाला होता. सप्तजन्म तुम्ही पती पत्नी होऊन याल आणि 7ही जन्मात तुम्हाला मुलबाळ होणार नाही. त्या जन्मातला शाप आणि त्यांच्या पुढे चंद्राला मिळालेलं वरदान, महाराज दोघही इथं आले. इथं आल्यानंतर खडतर तप केलं आणि तप केल्यानंतर शिव प्रसन्न झाले. काय मागायचं मागा.
भोलेनाथाला वाटलं संधी आहेत, जिने माझ्याकडं ब्रह्मदेवाकडे 3 वर मागितले होते, फुलातून फळातून, शिवांकडे फुलातून फळातून, तर चला या अष्टभैरवाच्या निमित्ताने आपण एक शिवलीला करू. तिन्ही लोकांचा भुभार कमी होईल आणि तिन्ही लोकातील असुरांचं समूळ मर्दन होईल, यासाठी मी एक शिवलीला करतो. अष्टभैरवांना सांगितलं, इथं हा जो चंद्राकार आकार आहेत ना, इथं पूर्वी एक मोठं तीर्थ होतं, कुंड होता, तळव होतं. इथूनच इथल्या खांडक्या चिरे ही जागा 56 एकर जागा या संस्थांची होती. इनाम होता, ब्राह्मणी इनाम म्हणून अजूनही या जागेला ब्राह्मणीचा मळा म्हणतात, ब्राह्मणी इनाम म्हणतात. त्यांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांनी इथलं सर्व खोललं आणि घरी घेऊन गेले. त्यांचे वाडे सजवले. जाऊन पहा, त्यांच्या वाड्यांना सुद्धा इथल्याच खांडक्याच आहे, घरांना सुद्धा खांडक्याच आहे. वेशीला आणि आपल्या पांडुरंगाच्या मंदिराला सुद्धा खांडक्या इथल्याच आहे. विठ्ठला मला हे सांगायचं आहे. आणि मग त्यांना त्याचं प्रायचित्त दुःख मिळालं. त्यांनी जागा सोडल्या, जमिनी विकल्या आणि देशोदेशी निघून गेले. ज्या वेळेस ज्यांनी ही जागा विकली, आमच्या रामभाऊनी ही जागा 10 वर्षापूर्वी अगोदर घेतली, त्यावेळेस त्यांनी त्यांना कळवलं की जी शेती मी तुमच्याकडनं घेतली तिथं असं असं एक बाबा तपाला बसतोय. तर ते लोणावळ्याला होते, ते बडोद्याला होते आणि तिथून ते आले आणि मला विचारलं. चला विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतर का बसलात, कशासाठी बसलात म्हटलं ते सांगू नका, ते मला विचारू नका, मी सांगणार नाही. त्यांनी सांगितलं असं करू नका, नेमकं आम्हाला सांगा की 12 वर्ष तुम्ही इथं बसणार आहात. मग त्यांना फक्त एकच शब्द बोललो होतो. हे जेवढं महिमान आहे त्यांना थोडक्यात सांगितलं. हे या भूमीचं, या सिद्ध भूमीचं महिमान आहे. महाराज मला हे सांगायचंय, इथं मोठं तळं होतं, औरो मुनीची एक स्मारक मंदिर होतं आणि खाली नर्मदेश्वर शिवलिंग होतं. कुठल्याही समाधीच्या वर एक शिवलिंग असतं, त्याप्रमाणे औरो मुनीचं स्मारक, शिवलिंग आणि नर्मदेश्वर महादेव नंदीपिंड आणि पूर्णपणे चौकोनी असा खांडकीमध्ये एक पायविरीसारखं तळं होतं, मोठं तळं होतं. भगवान शिवानी सांगितलं, हे भैरव जा स्नान करून या. तप केलं, मी प्रसन्न आहे, काय मागायचं मागा म्हणालो, जा स्नान करून या. गेले स्नानासाठी आणि भोलेनाथानं तिन्ही लोकांच्या भुभारासाठी, तिन्ही लोकांच्या असुरांचं समूळ मर्दन करण्यासाठी एक शिवलीला केली. अहो तिथं जाऊन स्नान करणार तेवढ्यामध्ये पाण्यातून एक कन्या वर आली, फुलातून फळातून आणि जलातून. तीच मा वज्रेश्वरी, ठाण्याची वज्रेश्वरी माता, तिचा जन्म इथं झाला. तीच तिन्ही लोकांचा भुभार, महिषासुराचं मर्दन यासाठी कारणीभूत ठरली. विठ्ठला ही जलातून अवतरलेली वज्रेश्वरी नावानं प्रगट झाली. ही नेमकी कोण? नुसतं या देवांनी आपल्या अनंत अवताराच्या अवतार शक्ती, तपशक्ती, मंत्रशक्ती तिथं पाठवल्या यज्ञासाठी, ब्रह्मदेवाच्या यज्ञासाठी. ती एवढीच का नाही म्हटले, हिचं मूळ अवतरण सांगा. आयुष्यात तुम्हाला कोणी सांगणार नाही, ऐकायला मिळणार नाही, ते आज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. भगवान ब्रह्मदेव विष्णूची अवतरण
भगवान विष्णूचंही अवतरण झालं नव्हतं आणि भगवान ब्रह्मदेवाचंही अवतरण झालं नव्हतं. त्यावेळेची लीला, मूळ लीला प्रथम भोलेनाथानं जगत निर्माण केलं. एका डोळ्यातून पंचमहाभूत आणि दुसऱ्या डोळ्यातून त्रिभुवन तारक अशा विश्वशक्ती दुसऱ्या डोळ्यातून टाकल्या आणि तिसऱ्या डोळ्यातून जी एक शक्ती बाहेर पडली तीच विश्वदायिनी म्हणून जिचं नाव आहे तीच ही वज्रेश्वरी. हिचा 7वा अवतार मी आरंभाला बोलून गेलो. विठ्ठला शिवनेत्रातून प्रथम जिचं अवतरण झालं तिचं नाव आहे शिवप्रभा. तीच दुसऱ्या अवतारामध्ये निमित्त मात्र ठरली. देवांच्या संकल्पनेतून ब्रह्मदेवाच्या यज्ञामध्ये उजव्या हाताने तिचं नाव दुसरं देवकन्या. लक्षात आलं असेल. ब्रह्मा विष्णू महेश अवताराला आले. अवतार कार्य सुरू झालं. देवदानवामध्ये कलह माजला. मग परमात्म्याने विचारलं चला आता आपण समुद्र मंथन करावं. समुद्र मंथनामध्ये 14 रत्न निघाले पण 14 रत्नापैकी हाल विषयी निघालं. जी प्रथम कान उघडे करून ऐका, जी प्रथम शिवनेत्रातून शिवप्रभा नावाने पहिला अवतार घेतला तिला वाटलं हा बाबा यांच्या दयेमुळे, यांच्या रक्षणार्थ, यांच्या कल्याणार्थ हा बाबा हे विष जर पिला तर बाबा राहील. महाराज तोंडाला विष लावलं आणि याच शिवप्रभा अवतार घेतलेल्या याच वज्रेश्वरी मातेनं एक भिंगुरटीचं रूप धारण केलं. आपण आग्याची गांधी अशी मोठी गांधीचं रूप धारण केलं. भगवान शिवांनी विष तोंडाला लावलं आणि तिने इथं छिद्र पाडलं. तिने भोलेनाथाच्या मानेला छिद्र पाडलं आणि आपल्या रोमांना सांगितलं हे मी पिते, याचे तुषार जिथं जिथं असुरार्थ असतील त्यांच्याकडे पाठवा. तिचं नाव आहे तिसरा अवतार विशालाक्षी. पूर्णपणे विष भोलेनाथाच्या पोटात जाऊ दिलं नाही. तिसरा अवतार विशालाक्षी. आणि चौथा अवतार महाराज जगत कल्याणासाठी एक प्रसंग निर्माण झाला तर चौथा अवतार घेतला जरत्कारू. माता वज्रेश्वरीचा पहिला अवतार शिवप्रभा, माता वज्रेश्वरीचा दुसरा अवतार देवकन्या, माता वज्रेश्वरीचा तिसरा अवतार विशालाक्षी आणि माता वज्रेश्वरीचा चौथा अवतार जरत्कारू. आणि बोलूनच गेलो. 5वा अवतार मनसा, 6वा अवतार हरिसिद्धी आणि प्रथम बोलून गेलो 7वा अवतार जलातून अष्टभैरवाच्या निमित्ताने वज्रेश्वरी. विठ्ठला जलातून अवतरण झालं. अष्टभैरवांनी तिला राहुरी तालुक्यात जोगेश्वरी आखाडा इथं नेलं. लहानची मोठं केलं आणि लहानची मोठं केल्यानंतर तुमचं ठरलं. वयात आली की राजाचा मुलगा आला पसंतीला. तिने सांगितलं पिताजी माताजी याकरता नाही आले, यात मला अडकवू नका. आईबापांनी तुमचा स्वभाव, राजाचा मुलगा मिळतोय, तिला हाणलं मारलं
ऐक आमचं, ऐक आमचं. ती ऐके ना, शेवटी लोटलं, तोंडावर पडली. तोंडामध्ये मातीचे कण, रक्त तोंडातून निघू लागलं. शिव प्रगट झाले आणि त्या भैरव भैरवीवर कडाडले. काय यासाठी हे रत्न दिलं तुम्हाला? त्रिभुवनाला तारक अशी नौका तुम्हाला दिली, यासाठी दिली. जिथं मुखात कण गेले आणि मारत होते, ऐक, हा तुला वरण्यासाठी आला, त्याशी तू वरी. आमच्या नाशिकच्या चॅनलवाले त्यांनी माझ्या अनेक कथा सेव्ह केल्या आहे. देवी भागवत कथा, नर्मदा पुराण. माई, तुमच्याच गावाजवळचा प्रकार आहे आता हा. ऐक आमचं, हा समोर दिसतोय, काय त्याचं स्वरूप, काय त्याचं ऐश्वर, काय त्याचा रथ. मा तो मी नवरी मानोरी. आणि जिथं ऐकलं, लोटून दिलं, जमिनीवर पडल्या, तोंडामध्ये माती, रक्त. शिव प्रगट झाले आणि तिला उचललं आणि त्यांना सांगितलं, बस आता तुमची मुलगी नाही. जिथं पडलं, मुखात कण गेले म्हणून कनकोरी, कनकेश्वरी, कनकोरी, दोन भव्य असे स्थान आज या प्रसंगाची साक्ष देत आहे. विठ्ठला आणि महाराज मग तिथून निघाल्या. आता तुम्ही माझे माता पिता नाही. प्रवरेवर स्नान केलं, पिंपळाखाली आसन. तीच कोल्हासुराची नगरी, कोल्हासुराचं जन्मस्थळ. कोल्हे आले आणि दिवसा भुकू लागले, तोडू लागले कुत्र्यासारखे. मातेनं फक्त असा हात केला, कोल्हे अदृश्य, कन्या रूपात प्रगट आणि आरती करताय. कोण तुम्ही? म्हटले, ही जागा कोल्हासुराची जन्मस्थळी आहेत. तिथं तुम्ही आसन लावून आणि नित्यनेम करतात, तीच आमच्या माता. उठल्या आणि स्वयंभू शक्ती प्रगट झाली, तीच कोल्हारची जगदंबा. पुढे चालल्या, एका ठिकाणी मंदिर होतं, अस्तमान झाला. मुक्काम करायचं, आश्रय आहेत, मंदिर आहेत, धर्मशाळा आहेत, मुक्काम करावा. लोकांनी सांगितलं, तू दिव्य कुमारिका दिसते, स्त्री दिसते, इथं एकटी मुक्काम करू नको, पुढे जा. पुढे गेल्या. एक पिंपरीचा वृक्ष होता, त्याच्या खाली एकांतामध्ये गेल्या. झाडाचे शेंडे मोडले, जागा साफ केली आणि तिथं झोपल्या. झोपल्यानंतर सकाळी उठल्या, स्वयंभू शक्ती प्रगट झाली. निर्मळ पिंपरीच्या वृक्षाखाली जागा साफ केली म्हणून निर्मळ पिंपरी. सकाळी उठली, शक्ती प्रगट झाली म्हणून निर्मळ पिंपरीची स्वयंभू जगदंबा. विठ्ठला तिथून पुढे आली एक बिचारी भाविक माताजी, त्रिकाल पूजा करणारी होती. गाईला, गंगेला, नर्मदेला, कुत्र्याला घास देणारी होती. देवाची त्रिकाल पूजा करणारी होती. तिने देवाला नैवेद्य दाखवला, गाईला घास दिला, कुत्र्याला घास दिला आणि तुळशीला पाणी घालत होती. ही कुमारिका जाताना दिसली. म्हटले, बाले कोण, कुठली, अनोळखी दिसते, अनोळखी दिसते. म्हटले, ये. आसन दिलं, पाणी दिलं, विचारपूस केली, जेवण दिलं आणि जेवण दिल्यानंतर विचारपूस सुरू झाली. कोण, कुठली, कुठं चालली? म्हटले, ते विचारू नका, फक्त मी तपश्चर्येला चालले. कुमारिका, सूर्यासारखं तेज, तपश्चर्येला कुठं कुठं करणार? म्हटले, घोर जंगलात, दऱ्याखोऱ्यामध्ये. म्हटले, तो स्त्री आहे. दऱ्याखोऱ्यात तप करणं हे आपलं काम नाहीयेत, तर असं करणं आम्हालाही मूळबाळ नाही. आम्ही तुम्हाला कन्या म्हणून सांभाळ करू, स्वीकारू. ऐकता, मूळ रूपात
सिंहारूढ अष्टभुजा रूपात दर्शन दिलं. राहता का मजपाशी ती राहता नगरी, आणि जिथं रूप दाखवलं ती राहत्याची स्वयंभू जगदंबा. विठ्ठला 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 आला विठ्ठला 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 विठ्ठला. आल्या पुढे सकाळी उठल्या चालू लागल्या. आता मुखमार्जन करावं म्हणून एका ठिकाणी मोठं तळं होतं. पाणी होतं पण जरा सावळं होतं, सडलेलं, दुर्गंध येत होता. पाणी दिसलं पण त्या दिशेने धावल्या. तिथं गेल्या, हातात पाणी घेतलं तर सावळं वाटलं, पण स्पर्श कुणाचा झाला? सावळं पाणी काळभोर शुद्ध, जणू काय प्रवाह सुरू झाला. तुडुंब तो तलप्रवाह भरला आणि वाहू लागला. गावामध्ये पाणी, गावचे लोक धावत धावत आले तर तळ्यातून पाणी. आणि पाहिलं तर ही स्त्री, हा काहीतरी चमत्कार आहे, ही कोणीतरी देवता आहे. म्हणून सर्वांनी तिचं उच्चासनी बसून पूजन केलं. तीच सावळ्या विहिरीची जगदंबा. विठ्ठला 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 विठ्ठला. कोपरगावला गोदावरी तीरी स्नान केलं, जुन्या गंगा स्नान केलं. सद्गुरू जनार्दन स्वामींच्या समाधीच्या दक्षिणेला जे स्थान आहे तिथं पूर्वी गंगा गोदामाता सरळ होती, आणि तिथं स्नान केलं म्हणून तिथं ते स्थान का, तर या जागेमुळे. विठ्ठला 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 विठ्ठला. गोदा स्नान केलं, सकाळी निघाल्या. चला तर उत्तर तटाला अशी दाट किर्र झाडी, पण किर्र झाडी असल्यामुळे कोणी जनावर शिरू शकत नव्हते, कोणी माणूस फळं तोडणारा शिरू शकत नव्हता. जिकडं तिकडं वानर फळं खाणारी. आणि महाराज इतकी किर्र झाडी तिला चालवे ना. चांगली चांगली गोड पक्व दशेला आलेली फळं घेतली आणि आता एखाद्या ठिकाणी एकांतामध्ये खावी, पण ते लहाने लाल तोंडाची वानर. महाराज तिच्याकडे झेप घ्यायचे, जणू काय एकदा पक्षाप्रमाणे तिच्याकडे धावू लागले. काय करावं, फळं आहेत, भूक लागली, खावे, पण काय करावं. म्हणून एका किर्र के येऊ शकणार नाही अशा लाकडाच्या जाळीमध्ये जाऊन बसल्या आणि पूर्ण फळे खाली. जिथं ती फळे खाली ती येवल्यामध्ये चौफुलीवर लक्कडकोटची येवल्याची स्वयंभू जगदंबा. विठ्ठला 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 कोंडर नावाचा एक शिवोपासक होता. क्षमा मागून बोलतो, जरी आपण कोणी असाल पण थोडं जरी चुकलं तर देवाच्या कायद्यातून शाप मिळाला. जाय पर्वत प्रशांत बन जाओ. पर्वत बनला. म्हटले उशाप आदिशक्ती तिन्ही लोकांचा भुभार असुरांचं मर्दन करण्याकरता येतील. त्यावेळेस मात्र तिला ओळखून तपश्चर्या कर, अशी तपश्चर्या कर की ती तुला ती ओळखू आली पाहिजे. तुला ती स्त्री आहे, देवी आहेत, ही तुला ओळखू आली पाहिजे. असं तप कर. खरतर तप केलं आणि ती आली. दिव्यदृष्टी प्राप्त झाली, ओळखलं आणि तिला उचललं, आसनावर बसवलं, पाद्यपूजा महापूजा केली, लोटांगण घातलं. मैया जो मला शाप मिळाला, मला शापातून मुक्त केलं, फळ दिले, कंदमुळे दिले, दूध दिलं, अजून काही अनकाई, तीच मनमाड जवळची अनकाई. विठ्ठला 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 विठ्ठला. चालल्या पुढे अस्तमान झाला. चालल्या अस्तमान झाला. आता निवारा पाहिजे ना. डोंगरावरून उंचावरून जर पाणी पडत असेल, जास्त पाणी पडत असेल तर खाली समोर एक खड्डा तयार होतो. कपारी खड्डा तयार झाला आणि तिथं एकांतामध्ये थंडीचे दिवस आहे, पाण्याची व्यवस्था आहे आणि निवाऱ्याला कपारीला झोपता येईल म्हणून खाली उतरली. अस्तमानाची वेळ आपली संध्याकाळची कामाची माणसं जात होती. त्यांनी उतरताना पाहिलं. आले तिथं, कोण ग तू?
इथं का बसलीत? वर ये, पत्ता सांग. काठ्या उगारू लागले, अद्वा बोलू लागले. क्षमा मागून बोलतो, आपल्यामध्ये म्हातारा माणूस घरामध्ये बरोबर असावं. म्हातारा माणूस आपल्याला चालत नाही तो भाग वेगळा, पण म्हातारा माणूस शहाणा माणूस आपल्या जवळ असावं. विठ्ठला हा हा काठ्या उगारणार, प्रत्येकानं दगड घेतल्या. वर ये, तू कोण, कुठली पत्ता सांग. तेवढ्यामध्ये एक काठी टेकत ती म्हातारी कामाला आलेली. त्यांनी पाहिलं, काय करता तुम्ही, काय करता? थांबले. दगड टाका, दगड टाका, काट्या खाली टाका. ऐकताय ना बापांनो? कोण कोण असेल, कुणाचा काय अधिकार असेल, कोण कोणत्या रूपात येईल, कुणाची काय परीक्षा पाहिल, कोणती दृष्टी आहे तुमच्याकडे, कोणती पुण्य आहे तुमच्याकडे. विठ्ठला विठ्ठला तिची नुसती म्हातारपणाची दृष्टी नव्हती, तर अनुभवाची दृष्टी होती. पुण्यदृष्टी आणि अनुभवाची दृष्टी. तिने सांगितलं, बेटा तू कोण, कुठली? तिने सांगितलं, ते मला विचारू नका. अगं पण निदान तू कुठून आली, कुठं चालली हे तर सांग. म्हटले, मी कोण आहे हे तुम्हाला जर कळून घ्यायचं असेल तर त्या खर्चीच्या स्वामीजींनी सिद्ध चंद्रवट नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये माझा अलौकिक महिमा पूर्णपणे लिहिलेला आहे. तो बघ. आणि मी ते सांगू शकत नाही. बरं एक सांग, तू आता आली कुठून? म्हटले, गोदावरीहून. म्हणून मनमाडला गेलात, रेल्वे पूल आहेत, शेजारीच भिंतीला हा प्रसंग त्या ठिकाणी घडला. तिथं गोदावरी शक्तिपीठ या प्रसंगाची साक्ष देत आहे. आसन मांडलं, पाणी प्याले आणि ध्यान करू लागले. महाराज ध्यान करत असताना शिव प्रकट झाले. बाले, इथून पुढे जरा आसुर तुला त्रास देणार आहे. आसुरांच्या त्रासातून तुला वाटचाल करावी लागेल. सावधान, सांभाळ. आतापर्यंत तू पायी चालत आली, आता तू आकाश मार्गे चाल. आकाश मार्गे जा तुझ्या जन्मस्थळाकडे. महाराज दिवसा नाही, सकाळी नाही, आत्ताच उठ, आत्ताच उठ आणि आकाश मार्गे प्रवास कर. असुरांना कळालं आणि महाराज त्यांनी एकदम, वैशाखाचा महिना होता, एकदम चक्रीवादळ निर्माण केलं आणि त्या चक्रीमध्ये मातेला, आदिशक्तीला अडवलं आणि गरगर फिरवू लागले. तर ती चक्री आपल्या धुळे नावाच्या गावात जवळ आली. तेव्हा धुळं नव्हतं, धुळे नावाचं गाव नव्हतं. तिथं फक्त एक नदी वाहत होती. महाराज डोळ्यामध्ये, तोंडामध्ये, डोळे उघड्याला जावे तर धूळ, तोंड बोलायला जावं, प्रार्थना करायला जावी तर तोंडामध्ये धूळ, सर्वांगात धूळ, पूर्ण धुळीनं ती मिळवली, धुळीत मिळवली. म्हणून तिने फक्त मनातून, भोलेनाथा या धुळीतून मला सोडवा. तेवढ्यामध्ये भगवान भोलेनाथांनी काय केलं महाराज? तिच्या हातामध्ये असलेलं ते जोगपात्र आणि अंगावरचा शालू तिच्या अंगावरून उडवला. जोगपात्र आणि शालू एकत्र झाला. जिथं पडला ते शिंदखेड्यातील जोगशेलू नावाचं दिव्य असं शक्तिपीठ या प्रसंगाची साक्ष देते. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय.
भवानी शेलू जिथं पडला, जोगशेलू नावाचं शिंदखेडा तालुक्यात एक मोठं शक्तिपीठ आहे. जोगशेलू नावाचं गाव आहे. जोग आणि शालू जिथं पडला म्हणून जोग शेलू. माता भोलेनाथाच्या प्रार्थनेनं त्या चक्रीतून बाजूला झाली आणि उतानी पडली. प्राण कासावीस झाला, जीव कोरडा पडला. तेवढ्यामध्ये एक नदी स्त्रीरूप धारण केलेलं, हातामध्ये माळ घेऊन आणि जप करत होती त्या किनारी. जप करत असताना ती आली. तिनं पाहिलं ही कोण, उतानी पडलेले, शुद्ध झालेले, तोंड वाजते, जीव कासावीस आहे. तिला विचारू लागले, कोण ग तू, कुठली ग तू, कुणाची तू. आता या कोण होत्या? सामान्य आपल्यासारख्या नाही. तिनं ओळखलं ही स्त्री नाही आहेत, ही नदी आहेत, ही स्त्री रूपात आज तपश्चर्या करते आहेत. मग माता कडाडल्या आणि म्हणाल्या, ए तू कोण आहे? मी तुला ओळखलं. मी कोसळली, मी बेशुद्ध आहे, उंचावरून पडली, जीव कासावीस झाला, प्राण जाईल की काय असं मला वाटतंय. तुझं काम काय आहे? तू कोण आहे? तू नदी आहे, तुझं काम काय आहे? अशा प्रसंगी झटशिरी एखाद्याला तवाली तर आपण काय आणतो? प्रथम पाणी आणतो. तुझं काम काय आहे? पाणी. बाकीचं विचारण्यापेक्षा, बाकीचं बोलण्यापेक्षा तुझं काम जे आहे ते कर. मला पाणी पाज जरा म्हणून धुळ्यामध्ये पांजरा नावाची नदी या प्रसंगाची साक्ष देते. विठ्ठला 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 विठ्ठला. एक विराट संस्थान उत्तर तटाला, तिथं माझ्या भरपूर कथा झाल्या. आणि अलीकडे दक्षिण तटाला ते स्थान आहे भवानी माता मंदिर, भद्रकाली. क्षमा मागून बोलतो. याच प्रसंगामुळे धुळी मिळविली म्हणून त्या धुळ्याला जे धुळं नाव पडलं, या प्रसंगामुळे. विठ्ठला विठ्ठला धुळ्याला धुळं नाव का पडलं? भवानी भद्रकाली का? शालू जोग पडला त्याला हे नाव का? प्रसंग विस्तारपूर्वक ऐकला. लगेच पूर्वेकडे पाहिलं तर महाराज सुगंध येऊ लागला. कुठला? जन्मस्थळाचा सुगंध येऊ लागला. एकदम आकाश मार्गे येऊ लागल्या. तेवढ्यात भोलेनाथाने आकाशवाणी केली, बाले, शिवनेत्रातून निघाल्यापासून अनंत अवतारामध्ये तू अनंत लोकांचे अश्रू पुसले, दुःख, आशीर्वाद घेतले. त्या अनंत अवताराच्या तपशक्ती, अवतार शक्ती, आशीर्वाद शक्ती तुझ्या पाठीशी आहेत. तू आता कुठं जाणार आहेत? तुझ्या जन्मस्थळी तप करण्यासाठी जाणार आहेत. तर मग असं कर, तू आता तुझ्या सामर्थ्यानं या अनंत अवताराच्या अवतार शक्ती, तपशक्ती, मंत्रशक्ती, वरदान शक्ती, नवे आशीर्वाद शक्ती तुझ्यापासून दूर कर, इथं टाकून दे. म्हटले का? माणसाकडे पैसा असला, शक्ती असली तर काय करतील सांगता येणार. समजा तुझा आणि त्या महिषासुराचं वैर आहे. तो आला आणि तुला जर त्रास दिला तर तू त्याला लगेच क्षणात भस्म करशील. पण पुढील अवतार कार्य शिल्लक राहील. पुढील अवतार कार्य होणार नाही. दंडकारण्यातील असुरांचं समूळ मर्दन होणार नाही. पुढील अवतार लीला अपुरी राहील. यासाठी तू असं कर, तुझ्याकडे असलेल्या सर्व शक्ती या ठिकाणी टाकून दे. भगवान भोलेनाथांनी आकाशवाणी केली. समोर भोलेनाथाचं रूप दिसतंय आणि भोलेनाथाची आज्ञाप्रमाण मानून आपल्या अनंत अवताराच्या अवतार शक्ती अंगातून काढल्या आणि खाली टाकल्या. जिथं पडल्या झपाट आवाज झाला. ती पारोळ्याच्या लगत असलेली झपाट भवानी या प्रसंगाची या क्षेत्रामुळे निर्माण झाली. विठ्ठला 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 विठ्ठला
विठाला 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 विठाला. इथं आल्या तप करू लागल्या. महिषाचं वैर आला तपभंग करू लागला. धडक मारणार, डोळे उघडे पाहिलं तर महिषा. प्रभो वाचवा मला. शिवपार्वती प्रगट झाले. माव वज्रेश्वरीच्या रक्षणार्थ आणि महिषाच्या वधार्थ याच ठिकाणी सिंहारूढ अष्टभुजा अवतार घेतला. म्हणून अवतार स्थळ तुम्ही आपण म्हणतो माहेर, हा दुसरा अर्थ. विठाला विठाला काय बघते उडवत्याचं शिर मातेनं या ठिकाणी सिंहारूढ अष्टभुजा अवतार घेतला. मल्लयुद्ध झालं. महिषाचा वध म्हसावध. धड उडालं म्हसवा. शिर सोलत गेलं शिरसोली. कान दळासहित उपटला कानळदा, कानबाईचं जन्मस्थळ. उलंग वेना दरा नांदरा. कान पकडला. का रे ती बिचारी तप करत होती, तिचं तपभंग का केलं? 3 जन्माचं वैर. सत्य सत्य सांगितलं, सत्य बोलला. जिथं सत्य बोलला, सत्य सांगितलं, त्याला वरदान दिलं, त्याला आशीर्वाद दिला. काय मागायचं माग म्हणाले. ते विदगाव नावाचं गाव. म्हटले ठीक आहे, हा तुझं काम तू केलं. मी आता पुढील वरदानाप्रमाणे जिथं शिर फेकलं पडलं ते शिरागड. आणि ब्रह्मदेवानं सांगितलं होतं तोपर्यंत शक्तीचा शिरी स्पर्श होत नाही तोपर्यंत तुझे हात पाय धडा वेगळा झाला तरी मरणार नाही. तुला अमर वरदान आहे, तुला अमरत्वाचं वरदान आहे. पण शक्तीचा शिरी स्पर्श झाला की तू महिषा राहणार नाही. तुझ्या देहातून सर्व शक्ती, अनंत अवताराच्या अवतार शक्ती, तपशक्ती, पुण्यशक्ती तुझ्या देहातून बाहेर पडतील. आणि एक पोकळ असं मणी तयार होईल आणि त्या सर्व शक्ती त्या मण्यामध्ये जातील आणि वेगाने त्या जिथं पडतील. शिर जिथं पडलं ते शिरागड. आणि वरदान मणी त्या मण्यामध्ये पडून जिथं पडलं ती आमची मनुदेवी. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. माता इथं आल्या म्हणाल्या, आज्ञा केली होती त्याचा वध कर, केला वध. चला आपल्या कैलासाला. भोलेनाथांनी सांगितलं तू आता 2 हाताची नाहीये, तू माझी पार्वती नाहीये, तू 2 हाताची नाहीये, तू सिंहारूढ अष्टभुजा आहेत. मी चाललो दक्षिण यात्रेला, तू आता दंडकारण्यात जा. शिव अदृश्य झाले. इथं जिथं तो स्तंभ आहे पुढे, जो स्तंभ आहे ना पुढे, तिथं शिव अदृश्य झाले. आणि माता आकाश मार्गे निघाल्या मार्ग. महाराज तर आता 4 महिने हे भेटणार नाही. विरह प्राप्त झाला. तुमच्या अंगठ्याच्या शेजारी पायामध्ये जोडवे आणि मासुळ्या असतात. आदिशक्तींच्या पायात जोडवे मासुळ्या नसतात तर पद्म असतात. म्हणून जुनी रूढी शब्द आहे पायी पायी पद्म. पायी पद्म हा शब्द आहेत. महाराज विरह वाढला आणि दोन्ही बोटातील ते पद्म काढले आणि टाकले. जमीन फाकल्या गेली. खालून शुद्ध पाणी तयार झालं. श्रीमद देवी भागवतातील ओवी ऐका. जेत शक्तीच्या चरणमुद्रिका पडे त्यासीच पद्मालय ऐशे बोली जे. विठ्ठला विठाला 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 विठाला. आकाश मार्गे दोन्ही हातातील पाटल्या काढल्या आणि फेकल्या. पाटणा देवीला 2 मूर्ती का? दोन्ही हातातील 2 पाटल्या म्हणून. ऐका कालिका पुराणातील अनेक पुराणातील पुरावे. जेत पाट पाटल्याची स्मृती पाटणा देवी स्वयंभू मूर्ती. विठ्ठला भगवान शिव प्रवरेच्या किनारी हरिहर नावाचं क्षेत्र आहे, उत्तर तटाला होत्या.
हरिहर नावाचं क्षेत्र उत्तर तटाला स्नान करून दक्षिणांगी कडा चढत होते. नुकताच नदीचा पूर ओसरला आणि तीच शिंगणापूरची शिळा, शनेश्वराची शिळा त्या चिखलामध्ये खोलेली. भगवान शिव चढत होते. भोलेनाथांचा उजवा पाऊल त्या शिळेवर शनी प्रगट झाले. तिकडं शनी प्रगट झाले आणि इकडं माता कोसळली. जिथं कोसळली नांदगाव तालुक्यामध्ये. काय सेवा म्हटले, सेवा राहू दे. तुझी आई त्या नांदगाव तालुक्यामध्ये कोसळली, विरह निर्माण झाला. आकडा 1 मी पाठवलं हे सांग. तिला तिच्या अवताराचं स्मरण करून दे. अवतार शक्तीचं महिमान सांग आणि तिच्या डोक्यातला तो विरह दूर कर. शनी आले. तुम्ही नस्तनपूरला गेलात. शनेश्वरांचं पूर्वाभिमुख मूर्ती आहेत. माता इकून समोर पडलेल्या आणि हात जोडून भगवान शिवांनी मला पाठवलं. आपण कोण आहात अंतर्मुख होऊन शोध घ्या. आणि तुमच्यासारख्यांनी विरह, शोक, दुःख, कोणता तरी पापाचं फल, त्यांचा विरह, कोणतं पाप आडवं आलं म्हणून मला 4 महिने अंतर आहे. महाराज भगवान शिवांनी सांगितलेलं इथे गुह्य शनेश्वरांनी मातेला सांगितलं आणि त्याच वेळेस मातेनं ऐकून आनंदित होऊन त्या तीर्थक्षेत्राला, त्या भूमीला आशीर्वाद दिला की जा, जेत माझा समूळ नस्तन मावळला, मनोनी नस्तन नाम त्या स्थळाला. ज्याने माझा आदिशक्तीचा त्रिभुवनाच्या आईचा भ्रम निरसन केला, जो तिथं जाईल दर्शन करील त्याचा समूळ भ्रम निरसन झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला मातेनं तिला त्या क्षेत्राला आशीर्वाद दिला. जा, हा माझा आशीर्वाद. जिथं माझा समूळ नस्तन दूर केला, कलियुगी होईल तीर्थराज, असा आशीर्वाद दिला. काय? हा माझा अधिकार आहे, हा माझा महिमा आहे. असं असताना मी विसरले आणि विनाकारण शोक करू लागले. दक्षिणांगी धाव घेतली आणि त्या आनंदाच्या भरामध्ये 10 डोळ्यातून आनंदाचे अश्रू 2 प्रकारचे असतात. आनंद अश्रू धरणी जिथं पडले तीच लासूरची दाक्षायणी स्वयंभू जगदंबा. पैंजण पडले पैंजणपूर, वैजंती माळ तुटली वैजापूर, कमंडलू पडला उकड क्षेत्र, त्रैलोक्यातील देवी भेटायला आल्या कोटमपूर. अशा मनुदेवी ते शिरग गडापर्यंत 20 शक्तिपीठांना जन्म दिला आणि वज्रेश्वरीनं जोगेश्वरी ते इथं 20 शक्तिपीठांना जन्म दिला. ही जागा नसती तर 40 शक्तिपीठ नसते. इथलं ऐका जरा कान उघडे करून, इथलं दर्शन, इथलं पुण्य. महाराज एक कल्पवास शिवपार्वतीचा. बोला भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, वज्रेश्वरी माता की जय, सप्तशृंगी माता की जय, नर्मदा मैया की जय. चला चला या इंगोणेकर पंगतवाले. विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, बार कुमाये, बार कुमाये, बार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार
गोपार कुमाई विठो पार कुमाई विठो पार कुमाई विठो पार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई विठो पार कुमाई विठो पार कुमाई गोपार कुमाई विठो पार कुमाई बोला गोपार कुमाई 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 विठो पार कुमाई जय गोपार कुमाई गोपार कुमाई पुढील प्रसंग थोडक्यात सांगतो. बसा, इकडे लक्ष द्या. अजून या जागेचा काय महिमा आहेत, दुसरा भाग सुरुवात होतोय. महिषासुराने तिन्ही लोकातील देवांना पराजित केलं. महिषासुराला भगवान विष्णूंना पराजित केलं. मग त्रैलोक्यातील देवता भगवान शिवांकडे गेले. भगवान शिवांना सांगितलं काय करावं. ब्रह्मदेवाने यज्ञ केला सांगितलं. शिव त्या ठिकाणी आले आणि भगवान शिवांनी सांगितलं यज्ञ कलश कुठे. तो यज्ञ कलश उचलला आणि सोडला. त्रैलोक्यातील देव यज्ञाला हजर होते. तो यज्ञ कलश सोडला, तो इथं पडला. आणि यज्ञातून आकडा एक औरव नावाचे महामुनी अयोनी संभव प्रगट झाले. त्यांच्या अंगातून अग्निज्वाळा त्या नभोमंडळाला जळू लागल्या. पुन्हा देवता भगवान शिवांकडे म्हटले आता सर्वांनी तिथं जावं. ब्रह्मा विष्णू इंद्र चंद्र त्रैलोक्यातील देव देवी देवता इथं आले आणि औरव मुनीला प्रार्थना करू लागले की अग्निज्वाळा कमी करा. म्हटले असं करा, सर्वांनी हातात पाणी घ्या. हातात पाणी घेतलं आणि हातात पाणी घेतल्यानंतर सांगितलं हे बघा, तिन्ही लोकांचा बुबार कमी करण्यासाठी आणि असुरांचं समूळ मर्दन व्हावं यासाठी तुम्ही तुमच्या अनंत अवताराच्या अवतार शक्ती, तपशक्ती, मंत्रशक्ती, पुण्यशक्ती या ठिकाणी समर्पित करा. एवढी महान भूमी आहे ती. आणि मग म्हटले अजून काय मागायचं मागा. पहिला या ठिकाणी 2 शक्ती अवतार व्हावे. म्हणून जलातून वज्रेश्वरीचा जन्म आणि माता तिच्या रक्षणार्थाने महिषाच्या वधार्थ शिहारूढ अष्टभुजा अवतार या ठिकाणी 2 शक्ती अवतार झाले. अजून काय मागायचं मागा. ऐका, हे मात्र कदापि विसरू नका. हे मी तिसरं सांगतो. हे भगवान शिवांचे 4 संप्रदाय, भगवान विष्णूंचे 4 संप्रदाय, भगवान ब्रह्मदेवाचे 4 संप्रदाय, दत्तांचे 4 संप्रदाय, नाथांचे 4 संप्रदाय, शक्तांचे 4 संप्रदाय. इथं त्रैलोक्यातील सर्व ब्रह्मा विष्णू सर्वच इथं आले या औरव मुनीची विनंती करण्यासाठी. भोलेनाथ पुढे आहेत. भोलेनाथ इथून पुढे आम्ही पराजित होऊ नये. आमचे शस्त्रास्त्र बल शस्त्रास्त्र निर्बल होऊ नये. तर आता आम्ही सर्वच इथं आलो. असा योग कुठंच येणार नाही. कोणत्याच तीर्थक्षेत्रामध्ये नाही येत. तर असं करा, या तुमच्या अकल्प भूमीमध्ये आम्हाला असं वरदान द्या
की आमच्या अनंत अवताराच्या अवतार शक्ती कोटपटीनं वाढतील. मग याच ठिकाणी भोलेनाथांना सांगितलं, जा तुमचे, मी बोलून गेलो प्रत्येकाचे 4-4, तुमचे या शुद्ध चंद्रवटी माझ्या अकल्प वासलस असलेल्या शुद्ध शक्तीमध्ये त्रिभुवनाचं मुख्य केंद्र, वरदान क्षेत्र, असुरमर्दन क्षेत्र ही जागा आहे. या भूमीमध्ये मी सर्वांना आशीर्वाद देतो, जा तुमचे सर्वांचे सर्व संप्रदाय सिद्धीचे सागर बनव. जो कोणी इथली सेवा करील, इथं दान करील, पुण्य करील, त्याच्या जीवनामध्ये क्रांतीच क्रांती, विकासाच विकास, उन्नतीच उन्नती, सुख शांती समृद्धी कायमची वास करील. इथंच किन्नरांना शापमुक्ती मिळाली, वरदान मिळालं. तिन्ही लोकातलं एक वरदान क्षेत्र म्हणजे शुद्ध चंद्रवट खानदेशातील खर्ची धाम हे आहेत. विठ्ठल विठ्ठल दोनच मिनिटामध्ये मी आपल्या पुढे सार सांगतो आणि सेवा आटोपण्याचा प्रयत्न करतो. क्षमा मागून बोलतो. जगत निर्माण झाल्यापासून आजपर्यंत संत आपल्यात आले, देव आपल्यात आले, घरात आले, गावात आले, परिसरात जन्माला आले, पण घरातील लोकांनी आपल्या नजरेने पाहिलं, व्यवहारी पामर विषयी नजर. गावातील लोकांनी आपल्या नजरेने पाहिलं, परिसरातील लोकांनी आपल्या नजरेने पाहिलं. म्हणून एक शब्द बोलून गेलो, जगत निर्माण झाल्यापासून संत आपल्यात आले, पण आपण त्यांना आपल्या नजरेने पाहिल्यामुळे जसे आहे तसे ओळखलं, देवांना जसं आहे तसं ओळखलं नाही. आणि त्याचा परिणाम काय झाला? आमचे गुरुवारी मामासाहेब दांडेकर विनोदानं म्हणायचे, आम्ही उपासक आहोत, सेवा करतो नाही असं नाही, जिवंतपणी आहे तोपर्यंत नाही, पण मेल्यानंतर मेलेल्यांचे उपासक आहोत. तर यासाठी मी तुमच्या पुढे हा सिद्धांत मांडला. एक भक्त, एक स्त्री आणि राजाची मुलगी, तिला भगवंताचं वेड लागलं. क्षमा मागून बोलतो, इकडं येण्यासाठी जी पुण्याई पाहिजे ती पुण्याई तिच्या पदरी होती. आणि तुमच्या आमची व्यवहारी पामर दृष्टी तिच्याकडे पाहत होती आणि तिला हिनवत होती, तिला तिच्याबद्दलचं वेगळंच भासवत होती, सांगत होती. त्यावेळेस सांगितलं, तू राजाची मुलगी आहे, तुला काय पाहिजे तो राजा देईल, कसा वर पाहिजे तो देईल. आणि एवढं ऐश्वर, एवढा योग प्राप्त असताना तू कुणाकडे जाते, कुणाची उपासना करते, कुणाची सेवा करते. त्यावेळेस त्याने सांगितलं, तिने सांगितलं, ते मला सांगू नका, तुम्ही मला याती रूपानं पाहतात, कुळ रूप, तुम्ही माझ्याकडे याती रूपानं पाहतात, कुळ रूपानं पाहतात, माणूस रूपानं पाहतात, मुलगी रूपानं पाहतात, राजकन्या रूपानं पाहतात, पण तुम्ही जसं पाहतात ना तशी मात्र मी नाही. हे अभंगाचा प्रथम चरण. याती कुळ माझे गेले हरपोनी, याती कुळ माझे गेले हरपोनी, याती कुळ माझे गेले हरपोने, याती कुळ माझे गेले हरपोने. श्रीरंगा वासोनी आनो नेने, श्रीरंगा वासोनी आनो नेने. किती वर्षी कवाला माझा वेळो वेळा, किती वर्षी कवाला माझा वेळो वेळा. श्रीरंगा वाचोने आनो नेने, श्रीरंगा वाचोने आनो नेने. किती वर्षी कवाला माझा वेळो वेळा, किती वर्षी कवाला माझा वेळो वेळा, माझा वेळो वेळ, माझा वेळो वेळ. भोग रंग वेगळा आणि भक्ती रंग वेगळा.
भोग रंग वेगळा आणि भक्ती रंग वेगळा. भोग रंगातील लोकांना भक्ती रंग कळणार नाही आणि भक्ती रंगातील लोकांना तर तो तर कळणारच नाही, जाणारच नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. समजवण्याचा प्रयत्न सुरू झाला. तू जरा आमच्या बोलण्याकडे लक्ष देते का? तो कोण आहेत? ना आई बापाचा, ना यातीचा, ना कुळाचा. आणि तू कोण आहेत? त्याची याती काय, आपली याती काय, आपलं कुळ काय, त्याचं कुळ काय, आणि कुणाशी प्रेम करते, कुणावर प्रेम करते, कुणाच्या संगतीत सेवेत जाते. त्याने सांगितलं, खरं सांगू, तुमच्या कुलात जन्माला आले पण ती याती माझी नाहीये, माझी याती त्याची आहे. तुमच्या कुळात जन्माला आले पण तुमच्या कुळातली मी नाहीये, तुमचं कुळ मी नाहीये, माझं कुळ खरं आहे. ती आणि तुम्ही व्यवहारी पामर विषय दृष्टीनं माझ्याकडे पाहतात. आयुष्यात कळणार नाही, जसे असेल तसेच राहणार. हा हा म्हटले आत्ताशी कळलं. म्हणजे त्या रंगामध्ये विशेष रंग आहेत आणि इकडच्या रंगामध्ये म्हटले इकडचे सर्व रंग रडवणारे, पुनर्जन्म घडवणारे. क्षमा मागून बोलतो. इतरचे ऐक रंग रडवणारे आणि पुनर्जन्म घडवणारे, यापेक्षा तुमच्या पदरात काहीच देणार नाही. ऐकताय ना? ज्याला तो रंग लागला, ज्याने तो रंग मिळवला, ज्याने तो सुगंध मिळवला, त्याला जगातील या रंगाकडे, जगातील हे रंग त्याला तुच्छ विष्टेप्रमाणे वाटतात. विठ्ठला रंग में रंग पांडुरंग, बाके के रंग बेकार है. रंग में रंग पांडुरंग, बाके के रंग उसका बेड़ा पार है, उसका बेड़ा पार है. जो इस रंग में रंग गया, उसका बेड़ा पार है, उसका बेड़ा पार है. हिरा परीस कुठेही टाका, हिऱ्याचं मोल, परिसाचं मोल इतर सामान्य गटारातील घाणीतील त्यांचं आणि यांचं मोल समान होईल कधीच नाही. विठ्ठला आमच्या ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात, विष अमृत ओळखे तो काय अमृत सांडू शके. ज्याला विषयाची, विषाची, मायेची पद्धता कळली, तो काय त्या विषयाकरता आपलं आयुष्य, श्वास, जन्म वाया घालविल. म्हणून तुम्ही ज्या भावनेनं मला जे सांगण्याचा प्रयत्न करतात, शिकवण्याचा प्रयत्न करतात, ती मी नाहीये, तशी मी नाहीये. जरा गवळणीकडं पहा, तसं आपण बनलं पाहिजे. आज तुम्ही स्त्री आहात, तुम्ही सती झाला पाहिजे. आज तुम्ही सती आहात, शक्ती झाला पाहिजे. आज तुम्ही शक्ती आहात, आधी शक्ती झाला पाहिजे. याकरता तुमचा जन्म आहे. आज आम्ही माणूस आहोत, पुरुष झालो पाहिजे, महापुरुष झालो पाहिजे, याच्याकडे आमचं लक्ष नाहीये. मुलगी थोडी मोठी झाली की तुला नवरा कसा पाहिजे, मुलगा मोठा झाला की नासक्या कुसक्या भावाकडे त्यांना तुम्ही पाठवतात, त्यांच्या कानावर नेहमी नेहमी ते शब्द टाकतात.
उद्धाराचा कल्याणाचा मार्ग अनंत जन्माच्या सुखाचा योग तुम्ही त्यांना शिकवत नाही, सांगत नाही, त्यांना त्याचा आर्क पाजत नाही. ही आपली दुर्गती आहे महाराज. विठ्ठला 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 विठाला 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 विठाला. एवढा ऐश्वर राजकन्या असताना राजाने सांगितलं तसं तुला ते पती देऊ शकतील, मग तू त्यांच्याकडे का जाती आम्हाला कळत नाही. भोगासाठी तिने सांगितलं, भोगासाठी नरक आहे, प्रपंच आहेत, योगासाठी मात्र भक्तिरंग आहेत. म्हणून एकच भोगासाठी मी आले नाही, तर जन्माला ऐका कान उघडे करून, जन्माला येण्याच्या अगोदरच अष्टभोगांचा मी पूर्ण त्याग केला. अष्टभोगच जाळून टाकले जन्माला येण्याच्या अगोदरच. मग तुम्ही मला एका भोगाबद्दल बोलताय, मी अष्टभोगाबद्दल सांगते. तुम्ही मला पुन्हा पुन्हा यातीचा कुळाचा विचार माझ्या पुढे मांडू नका आणि तुम्ही जे म्हणतात ते त्यामध्ये मला अडकवू नका. अभंगाचा दुसरा चरण. किती शिकवाल मज वेडोवेळा, किती शिकवाल मज वेडोवेळा, शिकवाल मज वेडोवेळा, किती शिकवाल मज वेडोवेळा. मी तया गोवडा रताली, मी तया गोवडा गोवडा रताली, किती शिकवाल मज वेडोवेळा, किती शिकवाल मज वेडोवेळा. मी तया गोवडा रताले, मी तया गोवडा रताले, किती शिकवाल मज वेडोवेळा, किती शिकवाल मज वेडोवे मज वेडोवेळा. 50, 60, 100, 70, 100, 80 वर्षाचं वय झालं, 60 वर्षापर्यंत आम्हाला प्रमाणपत्र मिळालं, प्रत्येकाला प्रमाणपत्र मिळालं. काही करून ठेवलं नाही तर आमच्याकरता काय केलं, आणि करून ठेवलं तर काही उपकार केला, काही जगावेगळं केलं. हे प्रमाणपत्र 60 वर्षाच्या 50 वर्षाच्या आताच तुम्हाला मिळालं, तरी पण आपण पुढील 100 वर्षाचं उरलेलं आयुष्य त्यामध्ये आपलं जीवन साध्य करून घेत नाही. आज इतरांकडे जो बाजार भरलाय, तुम्ही ही गाराणे घेऊन जातात. आतापर्यंत आम्हाला मिळालेलं प्रमाणपत्र इथून पुढे आमच्या उद्धारासाठी काय, बरोबर नेण्यासाठी काय, आपल्याला आपल्या बरोबर नेण्यासाठी काय, यातला आपल्या बरोबर काय येईल. ज्यांच्यासाठी तुम्ही आयुष्य घातलं त्यातलं आपल्या बरोबर काय येईल मला सांगा. हे येईल, ते येईल, यातलं येईल, त्यातलं येईल, हे कामं येतील, तो सोडविल. ऐकताय ना, डोळे उघडा. फक्त आत्मोद्धारा करता आणि बरोबर येण्याकरता करताच आपला श्वास, आपलं आयुष्य, आपला क्षण घालवा, एवढंच मला सांगायचं आहे. म्हणून राजैश्वर्य असताना, राजपुत्र असताना, योग असताना तू त्या भोगाचा योगाचा लाभ उठवण्यापेक्षा, आनंद एक प्राप्त करण्यापेक्षा तू त्या कृष्णाकडे जाते, त्या श्रृंगात रंगते. तर तिने सांगितलं, एका रंगाकरता माझा जन्म नाही, एका रंगासाठी नाही, तर जन्माला येण्याच्या अगोदरच मी अष्टभोगाचा त्याग केला, राग केली आणि उड्डाण घेतलंय. अभंगाच्या अष्टभोग भोगले मात नाही चाड, अष्टभोग भोगले मात नाही चाड, अष्टभोग भोगले माते नाही चाड, भोग भोगले माते नाही चाड, अष्टभोग भोगले मात नाही चाड,
अष्टभोग भोगले माते नाही चाड अष्टभोग भोगले माते नाही चाल अष्टभोग भोगले माते नाही चाल भक्ती प्रेम गोड लैले गे माये भक्ती प्रेम गोड लैले गे माये किती वर्षी कवाला माझ्या वेळेला किती वर्षी कवाला माझ्या वेळेला या गवळणीनं त्या कुळातील लोकांना सांगू लागली की मी अष्टभोगांचा त्याग केला, अष्टभोगाच्या पलीकडे जन्माला येण्याच्या अगोदरच त्यांची राग करून आले, तर तुम्ही मला याबद्दल बोलू नका. श्रीरंग हा एक रंग आहे, तो रंग मी प्राप्त केला आणि त्या रंगामुळे मी माझ्या जीवनामध्ये पूर्णपणे आणि पराभक्तीच्या पलीकडे गेले. लक्षपूर्वक ऐका. ज्ञानोबरांची एक ओवी सांगतो आणि आपल्या सेवेला पूर्णविराम देतो. तेच तीर्थ तेच क्षेत्र जगी तेच पवित्र जे भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा. ज्या पुरुषाने भक्तीला मित्र केलं, ज्या भक्तीने ज्या पुरुषाला मित्र केलं, मित्र मानलं, अरे तोच तीर्थ आहे, तोच क्षेत्र आहे. जगात त्याच्यासारखा पवित्र कोणीच नाहीये. विठ्ठला म्हणून आमचे ज्ञानराज माऊली एका गवळणीच्या रूपकातून संसारातलं मिथ्यात्व आणि अध्यात्मातलं ब्रह्मरसातलं ब्रह्मत्व याची ओळख करून देतात शेवटच्या चरणामध्ये. बाप रखमा देवे बरो जीविता जिव्हाळा बाप रखमा देवे बरो जीविता जिव्हाळा ओ बाबर मध्ये वरो जीविता जिव्हाळा बाबर मध्ये वरो जीविता जिव्हाळा काही केल्या वेगळा नोय गे माये काही केल्या वेगळा नोय गे माये कीर्ती वो एक भार माझा बेडो बेडा किती वर्षी कभार माझा बेडो बेडा वेगळा नोय गे माये काही केला वेगळा नोय गे माये किती वर्षे कमाल माझ्या वेळ वेळा किती वर्षे कमाल माझ्या वेळ वेळा 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 वेळा. ज्ञानराज माऊली म्हणतात की तो माझ्या जीवीचा जिव्हाळा आहे. तो तुम्ही मला किती पटवण्याचा प्रयत्न केला तर मी त्याच्यापासून दूर होऊ शकत नाही, होणार नाही. कारण मी येतानाच पराभक्तीची गोळी खाऊन आले, नविदा भक्तीची गोळी खाऊन आले, पराभक्तीच्या पैल असलेलं तो रस सेवन करून आले. म्हणून तुम्ही मला या तुमच्या बाह्य विषयाचा रंग, कुळाचा शिलाचा रंग जरी माझ्यावर लादण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचा आणि माझा कुठलाही संबंध नाही. माझं याती, माझं कुळ सर्व काही परमात्मा आहे, ईश्वर आहे. म्हणून अशा प्रकारे काल्याच्या कीर्तनामध्ये काल्याचा प्रसंग सांगायला पाहिजे. पण हे का सांगितलं हे कुणाला माहीत नाही, कोणी सांगू शकत नाही. आणि आज आमचे नाशिक जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील मीडियावाले इथं आलेले आहेत, मोठमोठे चॅनलवाले इथं आलेले आहेत, पूर्ण महाराष्ट्रातून वार्ताहर मीडियावाले इथं आलेले आहेत, 3-4 चॅनलवाले इथं आलेले आहेत. आणि ते त्यांना तिथं दाखवण्यासाठी मी एवढं बोललो. ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले तुकाराम ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले तुकाराम ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली मावले
वरदेव हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम सप्तशृंगी माता की महाराष्ट्रातील भारतातील सर्व चॅनलवाले 18 पुराणं 7 रामायण शेव करून आणि जगापर्यंत पोहोचवत आहे. तर सबंध महाराष्ट्रातील भारतातील वार्ताहर मीडिया चॅनलवाले यांचे मी मनापासून ज्यांनी या कार्यासाठी हातभार केस या कार्यासाठी ज्यांनी पूर्ण अन्नदान पंक्ती दिल्यात, ज्यांनी पूर्णपणे अशी पंगत दिली, कीर्तनाची सेवा केली, माझ्या ग्रामस्थांनी सुद्धा या ठिकाणी खूप मोठी यंदा या कार्याला सुगंध कसा येईल अशा प्रकारे सेवा केली, सहकार्य केलं. आमचे दगाभाऊ यांनी 5-5 मिनिटाला फोन करून इथली माहिती घेतली आणि सर्वांना याचा आनंद दिला. पुढच्या वर्षापासून या ठिकाणी भव्य दिव्य प्रमाणामध्ये अतिभव्य दिव्य प्रमाणामध्ये कार्यक्रम होणार आहे. शंकेला येले दुरी होतो तिघांचे मेवरी. तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरून गढे वाहती त्या धारा हा चला हे धरावरती कोपरा. तुम्ही अरे दोन्हीकडे मुख पसरून गडे म्हणे हाती टोकावुनी भावना लेखा. वारे दोन्हीकडे मुख पसरून गडे पंडितरला कृष्ण म्हणे जयवने प्रकाश. काला वाटो एकमेका वैठोनिका संभ्रम बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो. काला वाटो एकमेका वैठोनिका संभ्रम तो गमने वो मंडळी मने वो मंडळी काले भूमंडळी तुका माने भूमंडळी आम्ही बाडे वीर गाडे. वा वा वा. आम्ही बाडे वीर गाडे. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल जय जय विठ्ठल. कराशमा पराध महाराज तुम्ही सिद्ध कराशमा पराध महाराज तुम्ही सिद्ध कराशमा पराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम